नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पंढरपुरात सध्या चंद्रभागा नदीला पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं. मोठ्या प्रमाणात उजनी धरणातून पाणी सोडलं गेलं आहे. मात्र या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतानाच पंढरपूरच्या चंद्रभागेला जेवढं महाराष्ट्रातून महत्त्व आहे तेवढंच महत्त्व पंढरपुरातील होड्यांना आणि होड्या चालवणाऱ्या होडी चालकाला देखील तेवढंच महत्त्व आहे. कारण या चंद्रभागा नदीचा जेवढा इतिहास पुरातन आहे तेवढाच इतिहास या होड्यांचा आणि होडी चालकांचा, कोळी बांधवांचा हा इतिहास जुना आहे. कारण या पंढरपूरची जी वाहतूक दळणवळणाचं जे साधन म्हणून पूर्वी होड्यांकडे पाहिलं जायचं. कारण पंढरपूरला जोडणारा हा महत्त्वाचा घटक मानला जात होता. पूर्वी सरकारी होड्या चालवल्या जायच्या. सरकारी होड्या म्हणजे सगळ्यात मोठ्या असायच्या, ज्या आजच्या जमान्यात कोणाला माहीत नाही आणि कोणाला त्याचा इतिहास माहीत नाही. त्या कशा होत्या त्याही बघायला मिळत नाहीत. त्यामध्ये सुमारे 200 लोक बसायची आणि ते कशा पद्धतीने चालवत होते, ते कशा पद्धतीने त्याची वाहतूक केली जायची आणि त्या वाहतुकीचं महत्त्व कशा पद्धतीने होतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. पंढरपुरातून कोळी बांधवातून एक जुने सरकारी होडी ज्यांनी चालवली असे आपल्यासोबत हरिभाऊ मेहतराव म्हणून जे जुने पंच म्हणून आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. काका, नेमकं सरकारी होडी कशा पद्धतीने होती? सरकारी नाव म्हणजे हे 1955 पासून 51 ते 55 पासून मोठ्या नावा होत्या आणि नदीपात्रामध्ये भीमा स्टँड हे नदी पलीकडे होतं. आणि त्यानंतर हे सोलापूर, हे बार्शी वगैरे हे सर्व गावं जी आहेत ते स्टँडवरनं उतरून आम्ही या पॅसेंजर नावेतून नेत होतो पलीकडच्या बाजूला इथून. आणि नंतर मग तिथं सोडायचं आणि काय माल वाहतूक आली म्हणजे त्या नाव्यानं न्यायचं. हा नावेमध्ये कमीत कमी 200 ते 150 ते 200 लोक बसत होते. आम्ही ते नाव चालवून पलीकडच्या तीरावर त्यांना सोडून देत होतो. 200 लोक चालणारी होडी किती जण चालवत होते? आणि आमच्यामध्ये चालवणारे 7 लोक होते. 3 इकडं आणि 3 तिकडे असे वल्ले मारून आणि पिछाडी पाठीमागं. त्याच्यामध्ये 2 माणसं आमचे सुदाम संगीतराव आणि रामभाऊ धुमाळ हे नाव चालवत होते, म्हणजे पिछाडीवर होते. आणि आम्ही 3 माणसं इकडे 3 तिकडे 3, 6 लोक हे आम्ही नाव चालवून पलीकडच्या तीरावर पॅसेंजर सोडत होतो. पंढरपुरात जोडणारे त्या काळात फुलं किती होते? फुलं त्या टायमाला आणि एक रेल्वे फूल आणि जुना दगडी फूल. ते किती महिने साधारण पाण्याखाली असायचे? ते पाण्याखाली म्हणजे रेल्वे फूल कधी पाण्याखाली गेलं नाही. हे दगडी फूल कमीत कमी 4 महिने, 3.5 ते 4 महिने पूर्वी जात होता. आता सध्याच्या काळामध्ये 8 दिवस 15 दिवस असे जाते, 4 दिवस जाते. उजनीमधून पाणी सोडल्यानंतर त्या टायमाला उजनी नव्हती. बरोबर. त्या टायमाला उजनी नव्हती, त्या टायमाला 4 महिने फुल बुडत होते. आता उजनी धरण झाल्यामुळं 5 ते 7 दिवस किंवा 15 दिवस अशी पाणी राहिलं जातं. मार्ग भरपूर झालेले आहेत, भरपूर झालेले आहेत. पण त्या काळात वाहतूक करण्यासाठी फुलं नव्हती. त्या टायमाला स्टँड कुठं होतं? स्टँड भीमा स्टँड म्हणून नदी पलीकडे होतं. आणि त्याला रहदारी करण्यासाठी फक्त सरकारी होड्या होत्या का? सरकारी नावं होत्या आणि छोट्याशा बी नावं होत्या, म्हणजे छोट्याशा नावानंतर झाल्या. आणि त्याच्यामध्ये त्या छोट्याशा नावामध्ये आम्ही 30, 35, 40 लोक नेत होतो. म्हणजे 22 फुटी 20 फुटी असे नावं असल्या, 23 फुटी असली तर त्याच्यामध्ये आम्ही 50 लोक बसवत होतो. आणि 22 फुटी असली तर 40 लोक बसवत होतो. आणि 20 फुटी असली तर 20 लोक 25 लोक बसवत होतो. आणि अलीकडून इकडून पलीकडे सोडायचे. असा आमचा व्यवसाय चालू होता. सरकारी होडीची बांधणी कशा पद्धतीची असायची? सरकारी नावाची बदकासारखी बांधणी होती आणि त्यांची उंची कमीत कमी 7 ते 8 फूट उंची होती. 7 फूट 6 ते 7 फूट उंची होती. आणि त्याच्यामध्ये
ट्रका हे आपले 4 चाकी वाहनं आणि जीप फटफट्या हे आम्ही त्याच्यामध्ये नेत होतो बर आणि ते पलीकडे तीरावर न्यायचं, तिकडून इकडे आणायचे, असं आमचं चालू होतं. माल वाहतुकीची पण त्यातून केली जात होती. माल वाहतूक 5 गाड्या ते 6 गाड्याचा माल बसत होता, बर असं होतं. आणि त्या टायमाला काय म्हणजे खेडेगावांना एसट्या नव्हत्या, मग ते सगळे गाडीनं माल आणायचे. भाजीपाला तर कांदे वगैरे, बटाटे, भुईमुगाच्या शेंगा वगैरे हे सगळं आल्यानंतर मग ते आम्ही नाव्यातूनच पलीकडं पोच या करा. सरकारी होड्या म्हणून फेमस होत्या. या सरकारी होडी म्हणून का म्हणलं जायचं? सरकारी म्हणजे PWDचे नाव होती ती, बर आणि त्याचा निलाव होत होता. तो निलाव आम्ही घेत होतो आणि तो निलाव आम्ही घेत असताना ते वर्षभर आम्ही नाव चालवायची. वर्षानंतर त्याचा निलाव पुन्हा PWD करत होती. आणि बाकीचे जे होते नावा ते आमच्या खाजगीच्या मालकीच्या होत्या, बरोबर. असं होतं. आज आपण परिस्थिती पाहिली तर परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. नदीला पाणी कमी प्रमाणात असल्यामुळं सरकारी होड्या बंद झाल्या. जेव्हा उजनी धरण झालं तेव्हा पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि सरकारी होड्या बंद झाल्या. त्यानंतर अनेक पूल या चंद्रभागा नदीवर उभारले गेले. त्यामुळं दळणवळणाचं साधन म्हणून होडीकडं बघितलं गेलं नाही. त्यामुळं सरकारी होडी बंद झाली. सरकारी होडी का बंद झाली, सरकारी होडी का म्हटली जायचं, ह्याचं कारण देखील आता काकाने, आपल्या हरिभाऊ काकाने सांगितलेलं आहे. कारण सरकारी होड्या ह्या PW विभागाकडून चालवल्या जात होत्या आणि त्या दळणवळणाचं साधन म्हणून बघितलं जात होतं. त्यामुळं पंढरपूरच्या शहरामध्ये दळणवळणाचं साधन म्हणून सरकारी होडी पाहिली जात होती. कॅमेरामन ऋषिकेश नवरेसह जाकीर दादा.